गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाच्या उच्चाराची पद्धत गुरुपूजनासाठी केली जाते. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि भारतात गुरुपौर्णिमा हा सण महत्त्वाचा असून आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. तसेच आजच्या ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. तर अशा ह्या गुरुपौर्णिमेच्या सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजनाला एक विशेष महत्त्व आहे. तर तेच महत्त्व अश्वविदेशला पण कळावं त्यासाठी मी आजचा हा गुरुपौर्णिमेचा सण साजरा करत आहे. तर आता त्यांचे शाळेतील जे काही शिक्षक आहेत तेच त्यांचे गुरु आहे. याच विचाराने मी त्यांच्या शिक्षकांसाठी एक छानसं त्यांना भेटवस्तू तयार करून देणार आहे. तर घरात मी नेहमीच असे छोटे मोठे सण साजरे करत असते जेणेकरून अश्वविदेशला त्या सणांचं महत्त्व आणि तसंच ते सण काय आहेत ते समजावे म्हणून. तर आता आम्ही क्राफ्ट तयार करतो आणि बघूया आमच्या क्राफ्टमधून काय बनतं ते. खरं तर मला आश्वीच्या हातात दिसतंय तसं पॉकेट करायचे होते, पण पेपर कमी असल्यामुळे मी अशी कोन तयार करून घेतलेली आहे. आणि आता शिक्षकांना जे युजफुल आहे ते म्हणजे रेड इंक पेन. तर आम्ही असा पेन देणार आहे आणि त्यासाठी मी असे हे कोन तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये आता हे पेन पॅक करणार आहे. तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आता अश्वविदेशला स्कूलला जायचं आहे म्हणून त्यांचे टिफिन बनवते आणि इडलीचं रवण होतं घरात, तर त्यामुळे मी त्यांना आज असे डोसे करून देत आहे ते दोघांना टिफिनला. आणि आता सकाळी ही जी गडबड असते ती मी काही वेगळी सांगायला नको, कारण की ती सगळ्यांच्याच मागं असते. टिफिन करायचे असतात, घराची झाडझूड करायची असते, रात्रीचे जे काही भांडे आहेत ते लावायचे असतात. तर हे सगळे कामं आता माझे सकाळचे रुटीनचे सुरू झालेले आहेत. तर आता मी डोसा बनवायला ठेवलेला आहे आणि साईडला मी भांडे वगैरे पण लावून घेत आहे, कारण की सकाळचे जे कामं असतात ते म्हणजे खूप गडबडीचे कामे असतात आणि ते माझे म्हणून नाही सर्व लेडीजचेच असतात. म्हणजे सर्व लेडीजला हा अनुभव असेल की सकाळचे जे कामं आहे ते खूप गडबडीत करावं लागतात. टिफिन, मुलांना उठवणंपासून हे सगळे कामं आपले चालतात. तर तसेच माझी सकाळची गडबड सुरू आहे. तसेच जे कालचे मी जे तयार करून ठेवले होते ते कोन, तर त्या कोनमध्ये आता पेन एकदा चांगला वाटत नाही, तर म्हणून आता आईने सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं आणले होते बगीच्यामधून, तर ते फुलं आम्ही त्यामध्ये भरत आहे. आणि आता ते फुल कोनमध्ये भरल्यानंतर आमचे जे शिक्षकांना द्यायचे गिफ्ट आहे ते तयार झालेले आहे. आणि आता माझं रोजचं सकाळचं हे कंटाळवाणं काम सुरू झालेलं आहे, ते म्हणजे आश्वीच्या वेण्या घालणे. तर आश्वी वेण्या घालायला खूप त्रास देते, तिच्या केसांच्या बाबतीत ती खूप नाजूक आहे. पण असो, आता तिच्या हे वेण्या कशा घालून झालेल्या आहे आणि ते आता शाळेत जायला निघालेले आहे. तर आता अश्वविधी शाळेत गेलेला आहे आणि आता कामाची सुरुवात झालेली आहे. तर मी आता पटकन घरं वगैरे झाडून घेते. आणि तसेच आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आम्ही आषाढसुद्धा आजच तळणार आहे. तर आखाड तळायची पण स्वयंपाक वगैरे बाकी आहे. सो आता भेटूया थोड्याच वेळात. तर आता अश्वविधी शाळेत गेल्यानंतर मी सकाळची जे काही कामं आहे ते करून घेतलेली आहे. आणि तसेच आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे मी आता स्वामी चरित्राचं पारायण करणार आहे. त्यामुळे मी आता ड्रेस वगैरे चेंज आवरून घेतलेला आहे आणि आता मी स्वामी चरित्र पारायण करते आहे. ब्रह्मानन्दं सहजसौकलं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिमूर्धं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सहस्रवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडल कंठाकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विष्णुनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक महिमा इति श्री स्वामीचरित्र सारंत नाना प्रकृतकथा समित सुधा प्रसिद्ध भाविक भक्त इति साध्य गुणः श्री स्वामी चरणाय पर्णमस्तु श्री कुल्यताय चरण पर्णमस्तु इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण. तर आता माझं पारायण होईपर्यंत आईने वरण तसंच वडे भज्यांचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे. आणि ही जी बासुंदी आम्ही कालच करून ठेवली होती, आता फक्त बटाट्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी आता हे बटाट्यांचे साल काढून घेत आहे. आता वरण आणि सगळे पीठ वगैरे तयार झालेले आहे आणि मी भाजी बनवत आहे. तर अशा प्रकारे माझी भाजी टाकून झालेली आहे. आणि आता सर्व स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. आणि त्यानंतर जे उरलेलं काही तळण बाकी होतं म्हणजे स्वयंपाकाच्या पुरी आणि वडे भजे ते आता आईने बनवलेलं आहे. आणि आता पुरी आणि वडे हे अशा प्रकारे आमचं तळून झालेलं आहे. आणि आखाड नैवेद्याचा स्वयंपाक झाल्यानंतर तसंच नैवेद्य दाखवल्यानंतर मी विदेशला घ्यायला स्कूलला आलेली आहे. आणि विदेशची स्कूल सुटल्यानंतर घरी आल्यानंतर आई आणि मी आम्ही दोघींनी जेवण केलेले आहे. आणि जेवण झाल्यानंतर जीवावर येणारं काम म्हणजे भांडे वगैरे तर ते पण करून घेतलेले आहे. पूर्ण किचन ओटा वगैरे सगळं क्लिनिंग करून झालेली आहे.
आणि फायनली दुपारचे माझे सर्व कामं आवरलेले आहेत. तर अशा प्रकारे माझे कामं वगैरे आवरलेले आहे आणि आज आम्हाला बाहेर जायचं आहे. तर ते कुठं जायचं आहे ते पण आता तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते. सो स्टे ट्यून. तर बाहेर म्हणजे आम्हाला आमच्या येथील मॉलमध्ये किराणा आणण्यासाठी जायचं होतं आणि तो किराणा घेऊन आम्ही घरी आलेलो आहे. तसेच आश्वी विदेशकडून मी संध्याकाळी स्वामींची पूजा करून घेतलेली आहे आणि असा होता आमचा आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.